जोहार जय आदिवासी। माझे नाव प्रकाश प्रभाकर पिठोळे, राहणार रामखिंड, तालुका जव्हार, जिल्हा पालघर। मी एक वारली समाजाचा असून मी वारली चित्रकार आहे। गेली 28 वर्षे या वारली पारंपरिक चित्रकलेकडे मी करत आलेला आहे। वारली चित्रकला पारंपरिक असल्यामुळे आम्ही ही नेहमीच चांगल्या पद्धतीने सणासुदीला चित्र साकारतो। वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणात वापर हा लग्न सराईमध्ये लग्न चौक साकारण्यासाठी केला जातो। ह्या लग्न सराईच्या वेळेस घराच्या भिंतीवरती शेण माती याचा लेप देऊन सवासनी धवलरणी बाया ह्या चौक लिहिला जातो। आणि सध्या विविध मार्केटिंगसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शनं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्शन्स आहेत, उदाहरणार्थ कपडा मटेरियलवरती, लाकडामध्ये साधारणतः देवदार लाकूड या लाकडाचा वापर आम्ही करतो। एम डी एफ मटेरियलवरती बांबूच्या गाडीने ओरिजिनल टेक्स्चर मारून त्याच्यावरती देखील आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग साकारतो। मात्र चित्रकला साकारत असताना आमच्या जे संस्कृती आहे, परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, या पेंटिंग्समध्ये याचा मोठ्या प्रमाणात आम्ही वापर करतो। उदाहरणं ह्या आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे नृत्य आहेत, आमचे वेगवेगळ्या प्रकारचे सण आहेत, या आणि निसर्गामध्ये वावरत असताना निसर्गामध्ये येणारे जे अनुभव आहेत ते आम्ही आमच्या चित्रलिपीच्या रूपाने वेगवेगळ्या प्रकारची चित्र साकारतो। आता ह्या घडीला वारली कलेसाठी पूर्ण जगभर प्रसिद्धी मिळालेली आहे आणि या प्रसिद्धीतून जे आमची नवीन येणारी पिढी आहे त्याच्यातून उत्तेजन घेऊन चांगल्या मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न देखील करते आणि त्याला देखील आवडतं। या माध्यमातून आमची संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज हे टिकली जाते आणि आम्ही हे चांगल्या पद्धतीने जतन करतो आणि जतन करत राहणार। मुळातच आदिवासी समाजाचे वास्तव्य हे निसर्गाच्या सानिध्यात आहे, त्याच्यामुळं निसर्गालाच आम्ही देवता मानतो। निसर्गाकडून मिळणारे साहित्य सामुग्री, या सामुग्रीचा वापर करून या पारंपरिक कलेसाठी वापर केला जातो। निसर्गाच्या सानिध्यातून मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माती, वेगवेगळ्या फळाफुलांचे रंग आणि बाकी वनस्पतीचे जे अर्क वगैरे काढलं जातं, याचा पारंपरिक चित्रकलेसाठी वापर केला जातो। जास्त मोठ्या प्रमाणात वारली चित्रकला सजावटीचा भाग म्हणून घराच्या भिंती शेणा मातीने सारवल्या जातात। प्रमुख याच्यामध्ये वापर करत असताना शेण, माती, कोळसा, विविध फळाफुलाचे रंग आणि त्याच्यासाठी पेंटिंग्स करण्यासाठी आम्ही पारंपरिक म्हणून तांदूळाचे पीठ आणि बांबूचे काडीचा वापर करतो। आणि आमच्या कल्पकतेने आध्यात्मिक किंवा अतिशय आकर्षक असं दिसण्यासाठी आम्ही विविध आकाराची चित्र साकारत असतो। याच्यामध्ये निसर्गातले वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, झाडं, वेली यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। वारली चित्रकलेचे विविध प्रोडक्शन करत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन तयार करतो। याच्यामध्ये विविध प्रकारचे जूट्स बॅग्स, त्याच्यानंतर टी शर्ट्स, कपडा मटेरियलवरती साड्या, कुर्ते, विविध प्रकारचे पेंटिंग्स आम्ही मार्केटच्या हिशोबाने करत असतो। पेंटिंग्स करत असताना आमच्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जे पारंपरिक पेंटिंग्स आहेत, या पेंटिंग्सचा देखील आम्ही मोठ्या प्रमाणात वापर करतो। हे करत असताना जास्तीत जास्त आमची संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज याचं दर्शन घडवण्याचं जास्तीत जास्त आम्ही प्राधान्य देतो। का या माध्यमातून आमच्या समाजाची संस्कृती, परंपरा ही समोरच्या पब्लिकपर्यंत येईल आणि त्याच्यातनं आमचं समाज प्रबोधन देखील होईल आणि आम्हाला आमच्या संस्कृतीला प्राधान्य देऊन आमच्या वारली चित्रकलेला मागणी केली जाईल। याच्यासाठी विविध प्रोडक्शन करत असताना या मागणीसाठी किंवा कोणाला हवं असल्यास आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता। माझे नाव प्रकाश प्रभाकर पिठोळे, संपर्क क्रमांक आहे 9960888878। मी राजेंद्र पांडुरंग महाले, वारली पेंटिंग क्षेत्रात मी 22 वर्ष काम करतो आहे। वुडन आर्टिकलचे मी जास्त प्रोडक्शन करतो आहे।
जोहार, जय आदिवासी. जवाहर, जय आदिवासी.